हाय हॅलो नमस्कार. आणि आत्ताच्या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत रॉस आयलंड. रॉस आयलंड. हा रॉस फार लांब नाही आहे, हा तुम्ही बघू शकता की इतक्या जवळ आहे. पण रॉस खर्च करून आपल्याला बोटीतनं जावं लागणार आहे. सो आम्ही दोघं बोटीतनं जाणार आहोत. तुझं कुठे बोटीकडे लक्ष आहे? म्हणजे इथे काय बघते? हा, बोटीकडे नाही, रॉस आयलंडकडे लक्ष आहे. आम्हाला असं कळलं की ती ऐतिहासिक जागा आहे आणि इंग्रजांच्या काळात ती मेन जागा होती आणि पोर्ट ब्लेअर हे सेकंडरी गोष्ट होतं. आता आजच्या काळात पोर्ट ब्लेअर मेन स्थानक झालं आणि रॉस आयलंडला व्हिजिट करायला लोक जातात. इंग्रजांचं जसं राज्य होतं मग ते नष्ट झालं. आपण सगळ्यांना त्यांनी हाकलून लावलं. तसं आता सध्या साधनाचं राज्य आमच्या घरात आहे, पण हाकलवून मला लावणार आहे. नाही, हकलून नाही लावणार, काम करून घेणार. हकलून लावून मग काय तर आता आपण रॉस आयलंड वर मोर पाहणार आहोत, हरण पाहणार आहोत. म्हणजे हरण म्हणजे माझं हरण नाही, डिअर साधना हरण बघणार आहे. सो अशा सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर हा सुद्धा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा, ही आमची इच्छा. फार उन्हात शूट करतोय आम्ही, प्लीज बघा. या सुंदर जागी आम्ही, इथे प्रचंड वार आहे, पण साधना फॅन फिरतीये. मला पण फील होतो माझ्याकडे. पण एक गोष्ट आहे, निळा क्षार समुद्र आहे, अगदी निळा क्षार. साधना, एक गोष्ट मला दिसली इकडे. एक गोष्ट मला दिसली जी तुझ्यासारखी सिमिलर आहे. घेऊन टाकते आता, खाऊनच टाकते. खरं तर एवढे फोटोशूट केल्यानंतर कळलं आम्हाला की घाम किती आलाय, कष्टाचं फळ. आणि या 5 दिवसात मी इतका टॅन होणार आहे की खरंच खूप अवघड होणार आहे. ते रॉस आयलंडला जायचंय. रॉस गार्डन का असतं? रॉस आयलंडला जायचंय, पण सीन असा आहे की ते येतच नाही येत बोटवाले. त्यांना म्हणून आपण हात घालूया का बोट घालण्यापेक्षा, सॉरी बोट नेण्यापेक्षा. मला ह्या ब्लॉग मध्ये राहायचंच नाही, बकवास. या बाईने गाणं गायलं आणि माईक विसरली. तिथे बोट सुटते, हा माईक मी शोधून आणला. मूर्ख कशी गती अशी. हे पकडून एकदम लाटा झाली. हा, मोठ्याने बोलावं लागेल. उलटी झाली तर पिशवी घे. तिला सगळीकडेच उलटी होते, तर त्याला काय करणार आपण. होय कातकर, मोठ्याने बोला तरच ऐकायला होणार. गाडीनं चाललो आम्ही. जायाचा सहलीला. छोटी छोटी राहें मिलके कहीं दूर दूर मंजिल पर जाएगी. कभी छाँव छाँव कहीं धूप सताएगी. लंबी लंबी दूरी
चलते कम होती जाएगी, कभी छाँव छाँव कहीं धूप सताएगी। सफर अनजाना सा है, रास्ता बेगाना सा है, हर मोड़ मोड़ पे कुछ नया सा है, हर मोड़ मोड़ पे कुछ। आल्या आल्या नशिबात हरणं तर आहेतच. नशिबात जिंकणं नाही, हरणं तर आहेतच. ही माणसाळलेली आहेत वाटते, ही काही करत नाही वाटतं, फारच माणसाळलेली आहेत. हर मोड़ मोड़ पे कुछ नया सा है. हात लाव त्याला. होय ग, मारलं. असं का मारतो रे? हे ना. मारलं तुला? बरं हात लाव. इंग्रजांनी बनवलेल्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर आणि त्यांच्या पडलेल्या गोष्टी पाहिल्यानंतर आता लाईट हाऊस बघायला चाललो. कडक नाईस. बघायचंय. ऊंचे ऊंचे कसं वाटतंय? गारगार वाटतंय. इस दिल की ख्वाहिशें यूं गुनगुनाएंगी, कहीं छाँव छाँव कहीं धूप सताएगी. लंबी लंबी दूरी. इतका सुंदर समुद्र, इतकी लोक इथे फिरतायत आणि हे लाईट हाऊस आहे. खूप कमाल दिसते इथे. वातावरण आहे की मासे दिसतात तळाला, एकदम निळे शार. दिसतोय का तुला? तो दिसतोय का तुला? खूप सुंदर, खूपच सुंदर. ते मी सुद्धा हे निळं निळं घातलं आणि इतकं सुंदर दिसतंय कॅमेरावर सुद्धा. प्रखर लाईट असला, खूप नसलं तरी इतकं सुंदर दिसतंय हे सगळं. इतकं सुंदर दिसतंय की निघावंसच वाटत नाहीये. कुठल्याही प्रकारची सीसीटीसी करण्याची काही गरज नाहीये, काही नाही. साधू, ट्रायपॉड लावून चालायचं का आपण? वॉक करायचं. नया सा है. झालो. आणि ही आमची बोट आलेली आहे. आणि ही आमची बोट आलेली आहे. Done with the Ross Island. Done with the Ross Island. हे जे काय टॅनिंग आहे हे साधारणतः 3 वर्षात जाणार नाहीये. साधना, तू तर खूप गोरीच आहेस म्हणा. आणि इमानदारीत एवढ्या गरमीत दाल खिचडी खाल्ल्यानंतर आम्ही पोहोचलोय सेल्युलर जेलला. येस. एज अ प्रेजेंट के तौर पे अंग्रेजों ने इसे इस्तेमाल की 1938 तक. 1938 मैक्सिमम स्वतंत्र सेनानियों को रिहा कर दिया गया. व्हेन दे डिक्लेयर डोमिनेशन पावर के दौरान काफी लोग रिहा हुए. यहाँ के लोग भी रिहा हुए. एक पूरी प्रिजन रखी गई. बहुत बड़ी भूकंप. इस भूकंप के दौरान ब्रिटिश डिसाइड करते हैं कि आइलैंड सेफ नहीं है, तो ब्रिटिश यहाँ से बाइकआउट करने लगे. 1942 यहाँ पे जापानीज ऑक्यूपाई कर. और यह फांसी घर, अंग्रेजों ने फांसी घर किचन के बाजू में ही बना दिया. और उस समय फांसी घर खुला था. खुले में फांसी देते थे ताकि बाकी के मन में डर बैठे. कटर को फांसी दिया गया ऐसा हमारे पास में कोई प्रमाण नहीं है, क्योंकि फांसी देने के लिए किसी को अंडमान नहीं लाते थे. इंडिया में जेल थे, वहीं पे फांसी देते थे. अंडमान जो फ्रीडम फाइटर्स आते थे उनमें मैक्सिमम आते थे लाइफ टाइम इम्प्रिजमेंट, आजीवन कारावास वाले फ्रीडम फाइटर्स ज्यादा आते थे. तो उन्हें सेपरेट करके रखा था. कमरे को बोलते हैं तिरस्कृत कोठरी, कंटेम्प्ट सेल. फांसी पाने वाले प्रिजनर को रखने के लिए. हमारा नाम था रॉस. अंग्रेजों का कैपिटल था अंडमान का. पेरिस ऑफ ईस्ट कहा जाता था. बहुत सारे बिल्डिंग्स वहाँ बनाए थे रहने के लिए. अब मैक्सिमम
मैक्सिमम बिल्डिंग वहाँ पे टूटा हुआ है। आज जब लोग जाएंगे वहाँ घूमने के लिए तो टूटा हुआ बिल्डिंग देखने को मिलेगा, कुछ बिल्डिंग को मेंटेन करके रखा है तो डियर पिकॉक देखने को मिलेगा। और इधर लेफ्ट साइड यहाँ से जॉइंट टेरेन है, जगह का नाम है लास्ट नॉर्थ पे, वहाँ पे लाइट हाउस दिखेगा। ही कडी, इकडनं जेवण दिलं जायचं आणि ही रूमची साईज. इंग्रज कैद्यांना या खोलीत एकट्याला ठेवायचे. सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम शस्य श्यामलां मातरं वन्दे मातरम् वन्दे मातरम् वन्दे मातरम् वन्दे मातरम् वन्दे मातरम् शुभ्रज्योत्स्ना. खरं तर उद्या आमची ॲनिव्हर्सरी आणि ॲनिव्हर्सरी निमित्त आम्हाला फिरायचं होतं आणि साधनाची अशी इच्छा होती की तिला सेल्युलर जेलला भेट द्यायची होती आणि आज तिची या निमित्ताने भेट पूर्ण झालेली आहे. उद्या अॅनिव्हर्सरी आणि आज माझी इच्छा पूर्ण केली आहे आणि फायनली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पवित्र वास्तूत तिने सावरकरांचं, वीर सावरकरांचं गाणं म्हटलेलं आहे. सो कसं वाटतंय? खूप भारी वाटतंय. त्यांची रूम पाहिली जिकडे त्यांना काही वर्ष लॉक केलं होतं. त्यांच्या पूर्ण जेवढे वर्ष ते इथे होते त्या वेगवेगळ्या सेलमध्ये होते, पण ज्या सेलमध्ये सगळ्यात जास्त काळ होते तो सेल पाहिला. आणि जेन्युनली प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर मला फार इतिहास माहीत नाही आहे, म्हणजे बऱ्यापैकी माहिती पण फार डिटेल्ड माहीत नाही जेवढा साधनाला माहिती आहे. तरीसुद्धा ते नाव जेव्हा या वास्तूत घुमलं तेव्हा अंगावर जे काही शहारे आले आणि फक्त वीर सावरकरच नाही तर जे जे शहीद झाले त्यांची सगळ्यांची नावं ऐकून आत्तासुद्धा माझ्या अंगावर शहारे आलेले आहेत. सो खूपच भारी एक्सपिरियन्स माझ्या आयुष्यातला हा आहे आणि हा फक्त आणि फक्त काकतकर यांच्या कृपेने झालेला आहे. सो आता लाईट हाऊसचा LED शो आहे जो बाकी आहे आणि त्यांनी जसं सांगितलं की हे जे पिंपळाचं झाड आहे हे खूप जुनं झाड आहे आणि हा एकमेव साक्षीदार आहे की त्यांनी इथल्या क्रांतिकारांना पाहिलं. करेक्ट पाहिलंय, त्यांचा आवाज ऐकलाय, त्यांच्यावर होणारे अत्याचारांचे आवाज ऐकलेत आणि त्यांचा बुलंद आवाज सुद्धा या झाडाने ऐकलाय. सो या सगळ्या गोष्टी मला त्या शोमध्ये पाहायला मिळणार आहेत. तेव्हा पडे प्रियासी क्षण एक आज गाठी, तेव्हा पडे प्रियासी क्षण एक आज गाठी, सुख साधना युगांची, सुख साधना युगांची, सिद्धीस अंती गाठी, शतजन्म शोधिताना शत आरती व्यर्थ झाल्या, शत सूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या, शत जन्म शोधिताना. काय झालीस तू काळी? एका दिवसात साधना टॅन झाली आणि मी त्या मानाने खूप टॅन नाही झालं. नाहीये, मला कळतच नाहीये. खूप फरक. सनस्क्रीन वापरलंय दोघांनी,
सेम फिरलोय दोघंही, तरी मीच का काळे झाले आहे? ज्याचं मन काळं त्याचा चेहरा काळा. नाही, ज्याचं नाही, मन माझं- काळं ज्याचं मन कोमल तो पटकन चूक आहे. आणि हे फक्त गोरे असलेलेच म्हणतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही दिवसभर अंदमानमध्ये विचार करतो की नारळ पाणी का नाही मिळतं, नारळ पाणी का मिळतं, आणि फायनली नारळ पाणी मिळालं आणि इतकं कमाल नारळ पाणी मिळालं की बास. आता ब्लॉगचा एक शेवटचं पर्व महत्त्वाचं बाकी आहे. डायरेक्ट तिकडेच भेटूया. आणि आम्ही जसं म्हटलं की LED शो होता तासभराचा, पण तो शो अतिशय कमाल सुंदर आणि खूपच भारी होता. म्हणजे साऊंड वाईज, व्हिज्युअल वाईज, आणि आम्हाला खूप मजा आली बघताना. फक्त तुम्हाला सॉरी, कारण तिकडे शूट करणं अलाऊ नसल्या कारणाने आम्ही तुम्हाला ते फुटेज दाखवू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला अंदमानला जाऊन ते बघावं लागेल. आणि हा व्लॉग मी इथेच संपला असं जाहीर करतो. पुढचा डे 2चा व्लॉग तर अॅनिव्हर्सरी डेचा आहे, त्यामुळे नक्की बघा आपला चॅनल आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण आय लव्ह यू मी फक्त आणि फक्त तुमचाच आहे.